रोहित शर्मा खरंच के.एल. राहुल एवढा चांगला खेळताना स्वतःला म्हणेल का, की मी 3ला जातो किंवा मी 4ला जातो किंवा मी 6ला जातो? रोहित तसं करेल? करू शकेल. आणि राहून राहून मला असं वाटतंय की रोहित शर्माची अनअवेलेबिलिटी आणि के.एल. राहुलला गवसलेला सूर ही गोष्ट भारतीय संघाच्या पथ्यावर पडेल या सिरीजमध्ये. आदित्यचा आणि माझा आधी बराच वाद झाला होता एकदा. आय एम नॉट शुअर आपण कॅमेऱ्यावर बोललो होतो की नाही हे. माझं ठाम मत होतं, ज्या पद्धतीने रोहित शर्मा ओपन अप होतोय त्या पद्धतीने रोहित शर्मानी 4 नंबरला बॅटिंग करावी, ओपन करून नाहीये. ओके, रोहित शर्मानी 4 नंबरला बॅटिंग करायची का 6 नंबरला बॅटिंग करायची हा पुढचा मुद्दा आहे. पण रोहित शर्मा ओपन करायची शक्यता आता तरी मला खूप कमी वाटतेय. तुला ओपन करायचं असेल तर न्यू बॉल खेळ आणि परत स्कॉट बोलंड खेळत होता त्या मॅचमध्ये. सो एक मोठा चान्स होता, की स्कॉट बोलंड कसा टाकतो तुला अंदाज येईल. सो नाही केल्यामुळे आणि के.एल. राहुलने काल परत इतकी छान बॅटिंग केली. के.एल. राहुल चांगला खेळतोय तर मला वाटतं, की त्याला ओपनिंगलाच ठेवायचं. आणि पण रोहितला मग तो डिक्टेट करू शकेल कुठे खेळेल. 5 नंबर आहे की 6 नंबर आहे किंवा शुभमनला खाली करायचंय. पण खूप इकडे-तिकडे नाही व्हायला पाहिजे. मे बी रोहितच्या डोक्यात आहे, की मी खालती खेळीन. पण हा रोहितचा प्रश्न आता एकदम ट्रिकी झालेला आहे. त्याला आता 4 नंबरला तर विराट कोहलीला हलवायला लागेल, 5 नंबरला गेला तर रिषभ पंतला हलवायला लागेल. त्याच्यामुळे आयदर ओपन सॉरी बॅट साईड सिक्स. मला तरी आता असं ओव्हरऑल वाटतंय की तो परत 6 नंबरला जाईल आणि तो गेला तर खरोखर ते मोठं कॅप्टनचं सॅक्रिफाईस होईल टीमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे.